तो आहे ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशन म्हणजे त्वरण. बघा मग, in this previous example, the truck covered the distance AB at the velocity of the 16 km per hour, BC at 13 km per hour, and CD at 14 km per hour. It means that the velocity for the distance CD is greater than the velocity for the distance BC. From the number of the seconds required for the changes in the velocity to take place, the changes in the velocity per second can be deduced. This is called the acceleration. What is the cause of acceleration? याचा अर्थ बघा, मागील उदाहरणात आपण ए बी हे अंतर ट्रकने 60 किलोमीटर पर तास इतक्या वेगाने, तर बी सी हे अंतर 30 किलोमीटर पर तास इतक्या वेगाने पार केले होते. सी डी हे अंतर 40 किलोमीटर पर तास वेगाने कापले होते. म्हणजे बी सी या अंतरासाठीच्या वेगापेक्षा सी डी अंतरासाठीचा वेग हा जास्त आहे, हे आपल्याला याच्यावरून समजते. मग वेगातील हा बदल किती सेकंदाचा होतो, त्यावरून प्रति सेकंदात होणारा वेगातील बदल काढता येतो. त्यालाच आपण त्वरण असं म्हणतो. मग हे त्वरण होते कशामुळे, कॉजेस काय आहेत त्याचे. यू मे दॅट द ट्रक ड्रायव्हर इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस द व्हेलोसिटी ऑफ द ट्रक बाय मीन्स द ॲक्सिलरेटर. म्हणजे ट्रकचा चालक त्वरकाचा वापर करून, म्हणजे ॲक्सिलरेटरचा वापर करून वेग जास्त किंवा कमी करत असतो, हे तुम्हाला माहीत आहे. यू माईट हॅव सीन अ टॉय कार दॅट रन्स इन द क्लॉकवर्क स्प्रिंग. म्हणजे बघा, ही स्प्रिंगवर चालणारी खेळण्यातील मोटार तुम्ही पाहिली असेल. व्हेन इट इज रिलीज्ड ऑन द फ्लॅट फ्लोअर आफ्टर वाइंडिंग ऑफ द स्प्रिंग इट गोज इन द स्ट्रेट लाईन. बघा, परंतु काय सांगितलेलं आहे, सपाट जमिनीवर चालवी देऊन सोडल्यावर ती सरळ जाते. ठीक आहे. पण काय सांगितलेलं आहे, हावेवर व्हेन इट इज हिट ऑन द वन साइड इट चेंजेस डिरेक्शन अँड कीप गोईंग. म्हणजे काय सांगितलंय बघा, जर काय केलं आपण, धक्का दिल्यास एकाच बाजूला, ती दिशा बदलून पुढे जाते. म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे, इफ इट कोलाइड्स इन टू द वॉल इट स्टॉप. इट मीन्स दॅट द व्हेलोसिटी चेंज. म्हणजे बघा काय सांगितले की पुढे भिंतीला धडकल्यास थांबते, म्हणजेच तिच्या वेगात बदल होतो. हा बदल घडतो कसा बघा. How did this change take place? It happened because of the car come into contact with some एक्सटर्नल टू इट ऑन बघा, पहिल्यांदा हे बघूया आपण काय आहे. बघा, असं का झालं, त्या मोटारीच्या बाहेरील कशाशी तरी संपर्क आल्याने हे घडले. बघा, ऑन अ फुटबॉल ग्राउंड हाऊ डज द डिरेक्शन ऑफ द बॉल मुव्हिंग इन अ स्ट्रेट लाईन चेंज. वी कॅन सम प्लेयर चेंजेस इट डिरेक्शन बाय द किकिंग इट. व्हेन इट्स डिरेक्शन चेंज द व्हेलोसिटी ऑफ बॉल changes, that is to say an acceleration take place. The interaction that brings about the acceleration is called a force act on the body. म्हणजे बघा, फुटबॉलच्या मैदानावर सरळ जात असणाऱ्या चेंडूची दिशा कशी बदलते. एखादा खेळाडू तो चेंडू पायाने ढकलून त्याची दिशा बदलताना आपण पाहतो, तर दिशा बदलल्याने चेंडूचा वेग बदलतो, म्हणजेच तिथे काय होतं, ॲक्सिलरेशन, त्वरण घडतं. हे त्वरण म्हणजे ॲक्सिलरेशन जे आहे, हे घडवणारी जी काही अंतक्रिया असते तिलाच आपण बल, फोर्स असं म्हणतो. आणि हे जे फोर्स आहे, बल आहे, हे वस्तूवर कार्य करते. ठीक आहे. आता फोर्स अँड ॲक्सिलरेशन म्हणजे बल आणि त्वरण हे आपण बघायचं आहे. बघा मग, द युनिट ऑफ ॲक्सिलरेशन इज मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. मग टेक अ ग्लास मार्बल अँड लेट इट रोल ऑन द बिग स्मूथ टेबल टॉप. आफ्टर सम टाइम इट्स velocity will decreases and it will stop on the carom board. To the carom coin pushed, the strike will be moved forward some distance and then come to the stop. If the coin is pushed after applying to talcum powder to the carom board, it will keep moving for a longer time and then come to a stop. बघा काय सांगितले, मागील उदाहरणात ए बी हे एका मोठ्या गुळगुळीत पृष्ठभागाच्या टेबलावर काचेची खेळातली गोटी घ्या आणि ती घरंगळत जाऊ द्या. काही वेळानंतर काय होईल, तिचा वेग कमी येईल आणि ती थांबेल. कॅरम बोर्डवर स्ट्रायकरने ढकललेली सोंगटी सुद्धा अशीच पुढे जाऊन थांबणार आहे. मग कॅरम बोर्डवर पावडर टाकून सोंगटी ढकलल्यास ती जास्त काळ पुढे जात राहील व नंतर थांबेल. मग बघा, व्हॉट इज वी इन्फर फ्रॉम दॅस, यावरून आपल्याला काय समजलं, द व्हेलोसिटी ऑफ द कॉइन डिक्रीजेस ड्यू टू द फोर्स ऑफ द फ्रिक्शन अँड द कॉइन स्टॉप. म्हणजे घर्षण बलामुळे सोंगटीचा वेग कमी होतो व सोंगटी थांबत आहे. इफ द फ्रिक्शन बिटवीन द कॅरम बोर्ड अँड द कॉइन इज रिड्यूस्ड, द
कॉइन कीप मुव्हिंग फॉर अ लॉंगर टाइम. कॅरम बोर्ड व सोंगटी यांच्यातील जर घर्षण कमी झाले तर सोंगटी अधिक काळ चालत राहते. म्हणजेच बघा काय सांगितलेलं आहे, इट वुड मीन दॅट इफ नो फोर्स ऑफ द फ्रिक्शन इज ॲक्टिंग ऑन द मूव्हिंग बॉडी इट विल कीप ऑन द मूव्हिंग विथ द कॉन्स्टंट व्हेलोसिटी. म्हणजेच एखाद्या गतिमान वस्तूवर, कोणतीही एखादी गतिमान वस्तू असेल त्या वस्तूवर घर्षण बल कार्य करत नसेल तर ती वस्तू एकसारख्या वेगाने चालत राहणार आहे. बघा द सायंटिस्ट सर आपल्याला इथे the scientist Sir Isaac Newton was first study the फोर्स अँड द रिझल्टिंग ॲक्सिलरेशन. म्हणजे बघा आयझॅक न्यूटन हे जे सायंटिस्ट होते यांनी बल आणि त्यामुळे घडणाऱ्या ॲक्सिलरेशन त्वरणाचा अभ्यास प्रथम केला होता. मग आता न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय होता बघा. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जो आहे इथं दिलेला आहे. इफ नो फोर्स इज ॲक्टिंग ऑन द बॉडी इट्स वेलोसिटी डज नॉट चेंज, दॅट इज द बॉडी डज नॉट ॲक्सिलरेट. इन अदर वर्ड, इफ अ बॉडी इज स्टेशनरी इट विल रिमेन स्टेशनरी. इफ इट इज मोशन इट इज विल कंटिन्यू मूव्हिंग विथ द सेम वेलोसिटी अँड द सेम डिरेक्शन. म्हणजे एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग जो आहे तो बदलणार नाहीये. अर्थात त्या वस्तूचे त्वरण आहे, ॲक्सेलरेशन आहे, ते घडतच नाही. वेगळ्या शब्दात सांगायचं झालं, इन अदर वर्ड्स काय सांगू शकतो आपण, बल लावले नसताना वस्तू जर स्थिर असेल तर ती स्थिरच राहणार आहे. तिला गती नसेल तर ती एकाच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहणार आहे. हा न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन आहे. हा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे, यावर प्रश्न विचारला जातो. बघा, यू हॅव लर्न्ड व्हॉट इज मीन्ड बाय द फोर्स. यू हॅव सीन दॅट अ बॉडी इज ॲक्सिलरेटेड ड्यू टू द फोर्स. सपोज यू प्लेस अ 1 kilogram स्टँडर्ड वेट on a surface with no friction and pull it with acceleration of 1 meter per second square. The force applied is called 1 Newton. बघा काय सांगितलेलं आहे की बघा आता बल म्हणजे काय हे आपण समजून घ्यायचं आहे. बलामुळे वस्तूचे त्वरण कसे घडते हे आपण पाहिले. असं समजा की मापन 1 किलोग्राम प्रमाण घर्षण नसलेल्या पृष्ठभागावर ठेवले. ज्या भागावर घर्षण नाही त्याच्यावर आपण 1 किलोग्रामचं प्रमाण ठेवलेलं आहे आणि 1 किलोग्राम पर सेकंड स्क्वेअर इतक्या त्वरणाने आपण ते ओढले, एवढ्या ॲक्सिलरेशननं आपण ते ओढलेलं आहे. तर त्यासाठी लावलेल्या बलाला आपण काय म्हणणार आहे, 1 न्यूटन असं आपण म्हणणार आहे. बघा आता ह्याने आपल्याला ट्राय धिस सांगितलेला आहे. बघा काही भाग काढलेला आहे तरी आपण फक्त बघूया. प्लेस अ वेट ऑफ द 1 किलोग्राम ऑन द स्मूथ वुडन टेबल. स्प्रेड सम talcum powder evenly on the table. Now pull the 2 meter per second square. It means that now you have applied a force of the 2 Newton. You will have take many trials for the experiment. एक लाकडी गुळगुळीत टेबलावर 1 किलोग्रामचे वजन ठेवा. टेबलावर थोडी जी टाल्कम पावडर असते ती टाकून व्यवस्थित पसरा. आता 1 किलोग्रामचे वजन जे आहे ते 1 मीटर पर सेकंद इतक्या त्वरणाने ओढायचं आहे आणि पुन्हा नंतरच्या वेळी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतक्या त्वरणाने ओढायचं आहे. म्हणजे आता तिथं जे बल असणार आहे ती किती असणार आहे, 2 न्यूटन असणार आहे. फोर्स इज अ मेजर्ड बाय द ॲक्सिलरेशन दॅट इज प्रोड्युस्ड. बल हे त्याने निर्माण केलेल्या त्वरणाने मोजले होते. वी हॅव लर्नड अबाउट द रिलेशनशिप बिटवीन द डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी resulting from the force applied to it and the work done. We have also learned about the work energy relationship and that the ability to do work is called energy. वस्तूवर बल लावल्याने होणारे विस्थापन आणि कार्य यांचा संबंध आपण मागील तुम्ही 6वीत पाहिलेला होता. कार्य ऊर्जा संबंधीची माहिती तुम्ही करून घेतली होती. कार्य करण्याच्या क्षमतेलाच ऊर्जा असं म्हणतात आणि बघा हेही तुम्ही शिकलेला होता. मग आता फोर्स, डिस्प्लेसमेंट आणि वर्क म्हणजे बल, विस्थापन आणि कार्य हे बघायचं आहे आपण. इन द फिगर अलॉंग साइड म्हणजे शेजारी जी आकृती दिली आहे त्याच्यामध्ये अ स्ट्रिंग अटॅच्ड टू अ वुडन ब्लॉक ऑन द टेबल इज पास्ड ओव्हर अ पुले अँड टाइड टू द वेट. ऑन अप्लाइंग अ सफिशियंट वेट द ब्लॉक विल बी सीन टू मूव्ह.
बघा, शेजारील आकृतीत लाकडी ठोकळा टेबलावर ठेवून दोरी लावून ती कप्पीवरून नेऊन वजनाला बांधली आहे. पुरेसे वजन लावले असता ठोकळा पुढे सरकताना दिसतो. मग बघा, विच फोर्स इज बीइंग अप्लाइड हिअर, कोणतं बल आहे जे त्याच्यावर लावलेलं आहे. हाऊ कॅन धिस फोर्स इज इन्क्रीज्ड, ते फोर्स तो जो आहे तो जो ते जे बल आहे ते कसं वाढवता येईल. व्हॉट विल हॅपन ऑन अप्लाइंग मोर फोर्स, जर अधिक बल लावलं तर काय होईल. व्हेन कॅन वी सी दॅट द वर्क इज डन बाय द अप्लाइड फोर्स, म्हणजे लावलेल्या बलाने कार्य झाले असे कधी म्हणता येईल. बघा, मग ह्याची सूत्र बघायचे आहेत. इफ द ब्लॉक मूव्स फॉरवर्ड वी कॅन सेड इट हॅज बी डिस्प्लेस्ड, म्हणजे ठोकळा पुढे सरकल्यास त्याचे विस्थापन झाले असे आपण म्हणणार आहे. ड्यू टू द डिस्प्लेसमेंट वी से दॅट द फोर्स हॅज डन सम वर्क, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की विस्थापन झाल्यामुळे बलाने कार्य केले. ठीक आहे. मग बघा, कॅन वी मेजर धिस वर्क, वी नो दॅट द वर्क डन डिपेंड ऑन द फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. बघा, मग आपल्याला हे बल मोजता, हे कार्य मोजता येईल का. कार्य हे बल व विस्थापनावर अवलंबून असले हे आहे, हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. मग खाली एक आता सूत्र दिलेलं आहे बघा, रिलेशनशिप एक्सप्रेस फॉर्म्युलाने एक्सप्रेस केलेलं आहे. वर्क डन बाय फोर्स इज इक्वल टू फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी इंटू डिस्प्लेसमेंट ऑफ द बॉडी दॅट टेक प्लेस इन द डिरेक्शन ऑफ फोर्स, म्हणजेच डब्ल्यू इज इक्वल टू एफ इंटू एस. ठीक आहे. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. पुढे आपण गणित बघताना आपल्याला बघायचं आहे. इन द SI सिस्टीम द युनिट ऑफ द वर्क इज a joule, while the unit of the force is a Newton and the unit of displacement is a meter. In CGS system the unit of work is a erg. बघा, हे जे आहे हे MCQ रिकाम्या जागा भरासाठी विचारलं जातं की द युनिट ऑफ वर्क इज डॉट डॉट डॉट, तर जूल आहे. द युनिट ऑफ फोर्स इज अ न्यूटन आहे. द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट मीटर आहे. हे झालं SI युनिटमधलं. CGS युनिटमध्ये वर्कचं जे युनिट आहे ते अर्ग आहे. ठीक आहे. इथे आपला हा चॅप्टर बघा संपलेला आहे. शेजारी एक चौकट दिलेली आहे. इफ अ फोर्स ऑफ द 1 Newton parallel to the surface of the table is applied to the wooden block on the table and the block is displaced by 1 meter, then it can be said that the force has done 1 joule of the work. In this example the displacement is in the direction of force. म्हणजे बघा, टेबलावरील लाकडी ठोकळ्याला टेबलाच्या पृष्ठभागाशी समांतर असे 1 न्यूटन इतके बल लावले आणि 1 मीटर इतके ठोकळ्याचे विस्थापन केले, तर 1 जूल इतके कार्य बलाने केले असे म्हणता येणार आहे. ठीक आहे. या उदाहरणात झालेला विस्थापन या बलाच्या दिशेने झालेले आहे. ठीक आहे. इथं हा आपला चॅप्टर संपलेला आहे. आता तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेली आहेत बघा, इथे खाली सॉल्व द एक्झाम्पल्स म्हणून दिलेले आहेत. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण ही एक्झाम्पल घेऊया. या चॅप्टरमध्ये काही शंका असेल तर नक्की विचारा. ह्याचा एक्सरसाइज लिहा, मला पाठवून द्या. थँक्यू.